नमस्कार श्रोते हो, सोनेरी पाणी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण ऐकत आहोत स्वरागिनी कथेचा भाग 3. मागच्या भागात रागिनीने गाणं शिकण्याचा विचार सोडून दिल्याचे आपण वाचले होते. आता पुढे रागिनीने गाणं विसरायचं ठरवलं होतं, पण बाबांचं स्वप्न आणि गाणं काही तिच्या मनातून जात नव्हतं. तशातच तिला आधार मिळाला तो तिच्या सासऱ्यांचा, मधुकररावांचा. मधुकरराव स्वभावाने चांगले होते. घरात घडणाऱ्या गोष्टींकडे त्यांचे बारीक लक्ष होते, पण आनंदीताईंसमोर त्यांचं काही चालायचं नाही. सुरुवातीला त्यांनी त्यांच्या परीने विजयला समजावण्याचा प्रयत्न केला होता, पण उपयोग झाला नाही. म्हणून मग त्यांनी स्वतःच एक युक्ती लढवली होती. विजय आणि आनंदीताई घरात नसताना मधुकरराव आणि रागिनीची गाण्याची मैफल जमत होती. रागिनीला गाताना पाहून मधुकररावांनाही खूप समाधान वाटे. मधुकररावांच्या रूपाने आपले बाबाच आपली हौस पूर्ण करतात या विचाराने रागिनीही खुश होती. पण बाबांचे स्वप्न अपूर्ण राहिल्याचे दुःख मात्र तिच्या मनात दाटू नये. आपण एवढेही करू शकलो नाही याची खंत तिला आतून सतत टोचत होती. दिवसामागून दिवस गेले, वर्षामागून वर्ष. आई आई म्हणणारी रागिनी आता स्वतःच आई झाली होती. पहिला मुलगा झाल्यामुळे आनंदीताई खुश होत्या. विजयने आपल्या मुलाचे नाव विकास ठेवले होते. विकास नंतर 2 वर्षांनी अजून एका किलकारीने घर गजबजून गेले होते. यावेळीच्या किलकारीने रागिनीच्या हृदयाची धडधड वाढवली होती. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता, कारण तिला या किलकारीत सुरांचा आवाज ऐकू येत होता. तिचे मन तिला सांगत होते की ही माझी मुलगी माझ्या बाबांचे स्वप्न पूर्ण करेल आणि मोठी गायिका होईल. मुलीच्या जन्माबरोबरच तिने हेही पक्के केले होते की कितीही विरोध झाला तरी तिला गाणं शिकवायचं. रागिनीने आपल्या कन्येचे नाव स्वरा ठेवले. दोन्ही मुलं मोठी होऊ लागली. विकासचे सगळे लक्ष खेळात असायचे. लाडका नातू म्हणून आनंदीताई त्याला मनासारखे वागू द्यायच्या. स्वरा मात्र आईचा पदर धरून मागे मागे फिरायची. या दरम्यानच रागिनीने तिला सुरांची ओळख करून द्यायला सुरुवात केली. स्वरा ही सुरांकडे ओढली जात होती. एखादे गाणे तिच्या कानावर पडले की ते ती अगदी शांत चित्ताने ऐकायची. स्वराला गाणं शिकवण्याविषयी ती मधुकररावांशीही बोलली होती. स्वरा 7 वर्षांची झाली होती. एक दिवस संध्याकाळी 4 वाजता विजय आणि आनंदीताई हॉलमध्ये बसले होते. रागिनी स्वराला घेऊन बाहेर निघाली होती. मी स्वराला घेऊन बाहेर चालले आहे, मला यायला थोडा उशीर होईल, रागिनी आनंदीताईंना म्हणाली. कुठे निघाल्या तुम्ही दोघी? चहा घेत असलेल्या विजयने विचारले. स्वराला गाण्याचा क्लास लावणार आहे आजपासून नवीन बॅच सुरू होणार आहे. क्लास संपल्यावर तिला घेऊनच परत येईल. हे ऐकून विजय आणि आनंदीताई दोघेही चिडले. काय? कोणाला विचारून तिला गाण्याचा क्लास लावलास तू? विजयने चढ्या आवाजात विचारले. त्यात कोणाला काय विचारायचे? मी तिची आई आहे, या बाबतीत डिसिजन घेण्याचा मला पूर्ण हक्क आहे, रागिनीही चिडून म्हणाली. यानंतर आनंदीताई काही बोलणार तोच मधुकरराव मध्ये म्हणाले. बरोबर आहे तिचं, आणि या बाबतीत तिने मला विचारले आहे. तुम्हाला विचारले आणि तुम्ही लगेच हो म्हणाले? आनंदीताई मधुकररावांकडे रागाने बघत म्हणाल्या. तुला जसा तुझ्या नातवाला चुकीच्या सवयी लावण्याचा अधिकार आहे ना, तसा मला पण माझ्या नातीला चुकीच्या सवयी लावण्याचा अधिकार आहे. आता मधुकररावांचा देखील आवाज वाढला होता. त्यामुळे आनंदीताई काही बोलल्या नाही. मधुकरराव पुढे म्हणाले. स्वरा गाणं शिकणार हा माझा निर्णय आहे, तेव्हा कोणीही मध्ये काही बोलणार नाही. एवढे बोलून ते रागिनीला म्हणाले. रागिनी, तू निघ, तुम्हाला उशीर होईल. मधुकररावांच्या या बोलण्यामुळे रागिनीचीही अजून हिंमत वाढली. काहीही न बोलता ती स्वराला घेऊन बाहेर पडली. आज तिला सगळं आकाश मोकळं असल्यासारखे भासत होते. इथेच अर्धी लढाई जिंकल्याचे भाव तिच्या चेहऱ्यावर उमटले होते. मोठ्या आत्मविश्वासाने ती स्वराला घेऊन सूररंजनी या संगीत इन्स्टिट्यूटमध्ये गेली. सूररंजनी हे नावाजलेले संगीत इन्स्टिट्यूट होते. इथे सगळ्या प्रकारचे म्युझिक शिकवल्या जायचे, तसेच गायनाचेही क्लासेस होत होते. क्लास जॉईन करण्यापूर्वी इथे प्रत्येकाला गाऊन दाखवायला सांगायचे. रागिनीने स्वराला आतमध्ये सोडले आणि ती बाहेर बसली.
प्रदीप गायकवाड हे गायन क्षेत्रातील नावाजलेले गायक सर्वांना गाणं शिकवणार होते. त्यांनी उपस्थित असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला गाणं गायला लावलं. स्वराचा नंबर आला. "बाळा, तुझं नाव काय?" प्रदीप सरांनी विचारलं. "स्वरा." सुरुवातीला स्वरा हळू आवाजात म्हणाली. "अजून एकदा मोठ्याने सांग." यावेळेस मात्र स्वरा मोठ्याने म्हणाली, "स्वरा." "स्वरा? अरे वा, तुझे नाव तर खूपच छान आहे. मग स्वरा, कुठले कुठले स्वर माहीत आहेत तुला?" यावर स्वरा काहीच बोलली नाही. "तू आम्हाला सर्वांना गाणं म्हणून दाखवणार का?" यावेळेस प्रदीपने तिला जरा हसून विचारले. "हो, कोणतं गाणं गाणार तू?" "गणपती बाप्पाचं. आई म्हणते कोणत्याही कामाची सुरुवात गणपती बाप्पाला नमस्कार करून करायची असते. आज मी गाण्याचा क्लास लावणार ना, मग याची सुरुवात गणपती बाप्पाला नमस्कार करून करणार." एवढा वेळ शांत वाटणारी स्वरा एवढं छान बोलू शकते यावर प्रदीपचा विश्वासच बसत नव्हता. आता त्याला तिच्या बोलण्याचं कौतुक वाटलं. "ठीक आहे, मग सुरुवात कर," प्रदीप म्हणाला. स्वराने हात जोडले आणि गायला सुरुवात केली. "गजानना श्री गणराया आधी वंदू तुझं मोरया." हे गणपती बाप्पाचं गाणं गाण्याचं पहिलं कडवं गाऊन ती थांबली आणि म्हणाली, "मला एवढंच येतं." तिच्या या वाक्यावर प्रदीपला हसू आले. त्याने तिला विचारलं, "याआधी तू गाण्याचा क्लास लावला होता का?" स्वराने उत्तर दिले, "नाही." "मग हे गायला तुला कोणी शिकवले?" प्रदीपने उत्सुकतेने विचारले. "आईने. ती खूप छान गाते," स्वरा म्हणाली. "अच्छा, तर मग तुझ्या आईला उद्या मला भेटायला सांग." यावर स्वरा लगेच म्हणाली, "ती आत्ता बाहेरच थांबली आहे." "आई आत्ता इथे आहे?" प्रदीपने आश्चर्याने विचारले. "हो, मी जाऊन बोलावू का?" "नको, तू थांब, मी सांगतो कोणाला तरी." प्रदीपने तिथे असलेल्या मदतनीसच रागिणीला बोलवायला पाठवले. अचानक पहिल्याच दिवशी असं बोलावल्यामुळे रागिणी थोडीशी भांबावली. स्वराकडून काही चुकलं की काय असा विचार करत ती संगीत रूममध्ये पोहोचली. "मी आत येऊ का?" "हो, या ना." "नमस्कार, मी रागिणी, स्वराची आई." "काय झालं? काही चुकलं का स्वराचं? मला असं अचानक बोलावलं?" रागिणीने जरा अडखळत विचारलं. "अहो नाही, काही चुकलं ना म्हणून नाही बोलावलं तुम्हाला. आणि खरं तर इथे आलेल्या प्रत्येक मुलाचं काही ना काही चुकणारच. कारण ते शिकण्यासाठीच तर आले आहेत." "मग का बोलावलं मला?" रागिणीने विचारलं. "इथे मी प्रत्येकाला गाणं गाण्यासाठी सांगितलं होतं. प्रत्येकाने आपल्या आपल्या आवडीचं गाणं म्हटलं. पण तुमची मुलगी गणपती बाप्पाचं गाणं म्हणाली आणि ते म्हणण्याचं कारणही तिने मला सांगितलं. त्याचबरोबर तिने तिला गाणं शिकवणारी तिची आईच असल्याचंही सांगितलं." "एक परिपक्व सुरांची जाणकार इथे बाहेर बसली आहे म्हटल्यावर तुम्हाला बाहेर कसं बसून देणार मी?" हे ऐकून रागिणीचे टेन्शन जरा कमी झालं होतं. "हो, पण आत्ता मी गात नाही. लहानपणी गाणं शिकले होते." "एकदा गाणं शिकल्यावर सहसा कोणी ते विसरत नाही, असं माझं मत आहे," प्रदीप म्हणाला. पुढे तो म्हणाला, "तुमची हरकत नसेल तर 2 ओळी गाऊन दाखवाल?" एवढ्या मोठ्या गायकाला नाही तरी कसं म्हणायचं आणि त्याच्यासमोर गाणं गाताना काही चुकलं तर? या दुहेरी विचारात रागिणी होती. तेवढ्यात परत एकदा प्रदीप म्हणाला, "काय विचार करताय? अहो, अगदी 2 ओळीही चालतील." रागिणीने धीर करून गायला सुरुवात केली. "घन ओथुंबून येती बनात रागू ओगेरती." हे गाण्याचं पहिलं कडवं गाऊन ती थांबली. ते गाणं ऐकताना तिथे असणारा प्रदीपसह प्रत्येकजण तिच्या आवाजाने मंत्रमुग्ध झाला होता. ती थांबल्यावर प्रदीप तिला म्हणाला, "थांबलात का? पूर्ण करा गाणं. तुमचा आवाज खूप छान आहे." रागिणीने पुन्हा गायला सुरुवात केली. पूर्ण गाणं झाल्यावर प्रदीपने तिला गाणं गात राहण्याचा सल्ला दिला आणि म्हणाला, "मला स्वराला शिकवायला खूप आवडेल. ज्या मुलीला पहिला गुरु आईच लाभली आहे ती नक्कीच सुरांवर राज्य करणार."
प्रदीपच्या या बोलण्याने रागिणीला आनंद झाला. क्लास संपल्यानंतर ती स्वराला घेऊन सरळ आपल्या माहेरी गेली. अनघाताईंना नातीला आणि मुलीला बघून आनंद झाला. "अरे माझ्या शोना, आलीस तू? दादूला का नाही आणलं?" अनघाने आपल्या लाडक्या नातीला विचारले. "आम्ही सरळ क्लासवरून आलो ना इकडे, म्हणून नाही आणलं," स्वरा मान हलवत म्हणाली. "कोणता क्लास?" अनघाने उत्सुकतेने विचारले. "गाण्याचा. आजी, मला पण आता आईसारखे गाता येणार," स्वरा लाडालाडात म्हणाली. तिचे हे शब्द कानावर पडताच अनघाने रागिणीकडे बघितले. रागिणीच्या डोळ्यात पाणी होते. ते तिने साडीच्या पदराने टिपले. स्वराला तिने बाहेर खेळायला पाठवले आणि ती बाबांच्या फोटोसमोर उभी राहून अनघाला म्हणाली, "आई, बाबांचे स्वप्न आता माझी स्वरा पूर्ण करणार." "अगं पण विजयराव आणि आनंदीताई?" अनघाने विचारले. "आई, किती दिवस? अजून किती दिवस मी सगळ्यांच्या मनासारखं करायचं? माझं काय? माझं सोड, आता माझ्या मुलीच्याही मनासारखं करायचं नाही का? स्वराला गाणं आवडतं. तिनेही दुसऱ्यांसाठी स्वतःचं मन मारायचं. ते काही नाही. आता मी कोणालाही मध्ये येऊ देणार नाही. मी स्वराला गायिका बनवणारच. जो काही निर्णय घेशील तो विचार करून घे बाई. उगीच त्या छोट्या जीवाची ओढाताण नको," अनघा काळजीने म्हणाली. पण त्याचबरोबर ह्या वेळेस मात्र रागिणीच्या डोळ्यात तिला आत्मविश्वास दिसत होता. मधुकर रावांच्या पाठिंब्यामुळे स्वराचे गाण्याचे शिक्षण व्यवस्थित चालू होते. स्वरा ही न चुकता रोज रियाज करत होती. तिच्याबरोबर रागिणीनेही आपला रियाज चालू ठेवला होता. स्वरा प्रदीपची तर लाडकी शिष्य झाली होती. विजय आणि आनंदीताईंना मात्र हे आवडत नव्हते. डायरेक्ट समोर ते काही म्हणत नव्हते, पण आतमधून रागिणीवर चिडत होते. त्यामुळे विजय रागिणी आणि स्वरालाही टोचून बोलण्याची एकही संधी सोडत नव्हता. "ए आईचे शेपूट, झालं असेल बोंबलून तर जरा अभ्यासाकडे पण लक्ष द्या," रियाज संपून जेवायला आलेल्या स्वराला विजय म्हणाला. निरागस स्वरा खाली मान घालून शांत बसली. हे बोलणं ऐकून मधुकरराव मात्र चिडले. ते उपहासाने विजयला म्हणाले, "कौतुक करता येत नसेल तर नको करू, पण नीट बोलायला तरी शिक." "काय चुकीचं बोललो मी?" विजयच्या या वाक्यावर मधुकरराव उत्तर देणार तेवढ्यात वाद वाढू नये म्हणून रागिणीने मधुकररावांना शांत बसण्यास खुणावले. रागिणीला आता स्वराच्या शिक्षणात कोणतीच अडचण नको होती. त्यामुळे जेवढे जमेल तेवढे ती वादापासून लांब राहण्याचा प्रयत्न करत होती. क्रमशः काय घडेल पुढे कथेत ऐकूया पुढच्या भागात. श्रोतेहो, कशी वाटतीये तुम्हाला कथा? कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.